नमस्कार, मी मंदार तांबे पुन्हा एकदा आपल्या चाकरमानी लाईफ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। आणि आज आहे आम्ही नदीवर चाललो आहे। बऱ्याच दिवसांनी आता मुंबईवरून आलो आहे, 2 दिवस झाले आणि म्हटलं नदीवर एक फेरफटका होऊन जाऊ दे। तर आपल्या वाडीतील सर्व पोरा किंवा पोरग्यांसोबत आता आम्ही नदीवर चाललो आहे। सगळेजण मुंबईवरून आले आहेत, त्या निमित्ताने नदीवर वगैरे फेरफटका संध्याकाळचा एक मारून येतोय। बघूया सनसेट दिसला तोपर्यंत आम्ही असलो तर दाखवू। चला तर मग आता नदीवरची गमती आणि मजा बघूया। ह्यो इकडं संकेत आहे, इल्यापासनं रांड्याची बडबड 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 नुसती। इकडे प्रथमेश पण हा। प्रथमेश काय खात रे? हा असं काय करत? ह्यो पहिलो नेपाळ्यांच्या बरोबर कामाक होतो आंध्रपीठात उगा। भुप्या 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 दिसता बा कसं बघा, मुंबई राहून नुसतं फुगलो हा। इकडे गौरव म्हणता आम्ही 10 वर्षांनी होय गेलो हा। मग गौरव कसा वाटतं होय येऊन? अरे सांग कसा वाटतं? असं काय लाजतं कशी? तर हा इकडचा परिसर आहे सगळा असा नदीवर जाण्याचा रस्ता। ते बघा तिकडे वांदर पण बरेच झालेत, कलमांची भरपूर नुकसानी। गावी येऊन आता कसा वाटतं? बरेच दिवसांनी लास आणि आता नदीवर चाललास, बंद झालो। काय झालेलं मुंबईत? काय होईत काय होता? पेशी वाढले होते। किती झालेले? 7000 वाढले होते। बाज हो, 7000 पेशी। काय झो काय खातो काय तू? गावी येऊन सगळा मला क्लिअर झालेला। म्हणजे गावच्या पाण्यात काहीतरी हा गावी येऊन सगळं क्लिअर। हा मेन कार्यक्रम हेचो मी गौरव होतो। कसलो रे? कसलो बघू केवढं जाणार की तो एक तो होतो बघ रे। एक गोष्ट होती, एक माणूस तो गेलो आणि 2 पहारेकारचे तलवारी घेऊन रवत पाखरू येत म्हणून मारू का? गौरव पाखरू येत की मग तुझा नाही येणार? हा बघा नदीवरचा इकडचा परिसर, संध्याकाळचं वातावरण एकदम मस्त। आणि इकडे आता हे बादलोगोंको म्हणून आमच्या वाडीतलं कॅरेक्टर आहे, पूर्वेश तांबे आणि सोबत बिट्टू। रसना मरो नदीच्या पाण्यात रसना करणार। नक्की रसनाच खावा रे बाबानू। अरे पण ह्या रसना नदीच्या पाण्यात करणार हो खारे? नदीत ते का टाक त्याच्यातच, नदीच्या पाण्यात रसना करणार निस्ता मरो नळी आणू सांगले ते याला थोडा इकडे पूर्ण मळे शेती आहे। हळू हळू जॉब कर काहीतरी एका टाकूया एका बनवूया का नदीत बनवूया आणि खाऊया। नदीत बनवूया। चल चल नदीत लगेच तोंड घालायचं। चल लगेच तोंड घाल। ह्या काय तर तोडू खवा लय इकडे जेट्टी पर्यंत आलंय ही झाडं सगळी। पेचला रे ता इथून पेचलाय ते त्याच्यामुळे। आणि इकडे सगळी पोरं बसली आहेत आता। पुढे जाऊ नको, यांची गाडी बघ चालली। कोण कोण पेवणार आहोत? खरोखर मी आंघोळ केली सकाळी आंघोळ केलं, पूजा केली। पुढसर पण जाशाल माकोटा सुकती या पाणी खूपच सुकलंय। पूर्वे जा केवढा लागता? कधी लागता? सुकती असल्यावर सांग, पुढे गेल्यावर नको। भुप्या काहीतरी फरसाण खाता की भुप्या?
हो भुप्याला पण चाललो मोबाईल आणि जा सुट्टी असल्यामुळे पाणी कमी आहे. ए मुळे शोधा मुळे दांडेच्या नु घरी जाऊन तुमची गणपती विसर्जन आमच्या बापसाकच आता पाठवतय म्हणजे ए भियत नाही तू बापसा ना घाबरत नाही तो. ए लवणा घाबरत नाही घाबरत मगाशी काय म्हटलं पाठव म्हटलं. हो आर्यना पेव घेता का आधी ए जास्त पुढे जाऊ नको. आम्ही खुल्ल्याक तंगडा लावून पाडले गौरव तो पहिलो धावात मला मी 10 वर्षांनी लय यो खाली वावता की रे ह्यो कोण यो पूर्वेश तू नाही जायचं किती रे सूर्याक विचार ना तू सकाळची आंघोळ करत कशा आज पूजा होती ना कोणाची घरी देवाची ए सूरजाक विचार ना तुला पेवायला येतं काय का पेव कसे त्याला नाचायला पण येत नाही शिमग्यातून खेळांचं. मग काय येतं त्याला त्याला बायकांबरोबर फिरायला येतं. आणि तुला काय काय येतं ते सांगा ती तू काय सगळं म्हणजे काय येतं. ऑलराऊंडर आहे मी म्हणजे तू काही करू शकतोस. काही करू शकतो. इथं बसल्या बसल्या इथे बसल्या बसल्या काही नाही करू शकत. पेवायला जाऊ नाही शकत मी आंघोळ केल्या सकाळी. सगळेजण सकाळी आंघोळ करतात म्हणजे बाकीचे काय करीतच नाही आंघोळ. अरे झोप आंघोळ केलं झोपलोय सकाळी. उभं इलो पैसे आता मेल्या पप्पा कसा म्हटलंस 20 रुपये ए साठवून ना टी शर्ट मधना मेला रात्री होतील तरी. ए भुप्याच्या बनियन मधनं हाना साठवून काय मुळे हा पूर्ण काय तर म्हणा रे. ए फुग्या ए अरे भुप्याच्या बनियन मधनं साठवून आण भुप्या हे आण मुळे आण बनियन मधनं साठवून बनियन काढू सांग भुप्याक. फोटो काढायचो मुळे काढताना एवढ्या लांब फोटो हा दिसतोय काय काढता ए पुढे आलंय पुढे आलाय पोट नाही जाताना जेवढे होते तेवढेच बघा रे येतात काय परत. मी तेतलो नाही मग ह्यो बघ एक कोण तू इकडं खाली या माझ्या कॅमेऱ्यात कैद होत उद्या सकाळी म्हणता नाही उद्या सकाळी म्हणता नाही एक कमी इलो. ए लवकर साठवून आण. काय करतात बुडवशाल ते काय काम बुडवू नको रे मस्करीची कुस्करी होईत रे बाबा. बिट्टू आणि रडात परत मी तेतलो नाही रस्सी गौऱ्याक बांधून ठेवूया काय रे होय भावाचा सांगी होत तू म्हणा हसून महिला म्हणा गुरु म्हणा नारळ देवतो नारळ देवतो कोणा का नारळ देवतो होतो देवळा तेचो सेपरेट अच्छा गुरुचो तू काय होतो आम्ही जांबीत मग तू कधी बरा माहिती तू सांगी होतो आणि औषध काय सांगितलं आता तू नदीर आहे शैलूचा खांद मोडला आहे काय अरे शैलू पण पाल्यात नुसतो काय घुसा तो घुसा शैलू. अरे शैलेश परत एकदा कर हाय बघू. हाय शरीर गोरो झालं मुंबई जाऊन कधी इलं एकटोच पोरग्यांसोबत खयची पोरा हे पोरगे हे पोरगे होत काय हो पोरगो हो बाप यो मेला लगीन झाला त्याचा. अजून पाटणा बघा दोघे जण आता मेन इली आहेत कलच्या वळी एक दमली आहेत नुसते.
साहिल वा साई साहिल जोर धरणार होईल मुंद्यावालो. अरे येवा रे पुढे कोण नाही. फेवक गेले ते बघ फेवक गेले सांगले मुळे काढून आणतं त्यांना काढतो तर उडवतो. साहिल पोरगेंग सांग चांगल्या दिवसाच्या काय करतात नदीत. 5 जण गेले होत चाव. अरे हान अरे काढू ना धुळेला आणि अंडा बसता म्हणता खाली म्हणता. साहिल मुंबई नेऊन एक शेंग म्हणून शेवगा इलायटी शेवगा डंब्याची भाजी बोंडा कशी इलायटी देतात आता विकतात तसं ह्या इलायटी डंबे. आयुर्वेदिक अरे तू गोल गोल फिरत गेलो तेव्हा समज पडलो तेव्हा नाही जाणार नाही पुढे. मंदिराच्या कानपणात मासली बघ ते पाजूला बुडलो. किती आणलं आधी मुळे गेले एवढं आणलं असते. अपघात बघा अंड्याच्या अरे ते येतात पाट्याचा बाहेर ये पाणी याच्या मगाशी बांधून मारला जाव्यान केळीच्या सोपान कारण माहितच नाही मार बीर आमची देवा ना मग 20 रुपये तुझे घेतला नाही बघ 5 रुपये ऍडव्हान्स जात आहे ना तू पैसे दे. मग भुब्या कसं वाटतंय मुंबईचा स्विमिंग पूल आणि गावची नदी. वाक्य वापरला नदीची मुळे पाहिजे हा नदीतले मुले दाखवा किती काढलेत. एवढेच काढलं दे टावेल. चकण्याक होती ना किसोबर काढले भुप्या नाही. भुप्या तुका नाही 2 मुले भेटले. दे भुप्या एवढं जाड कशाने झालं रे. भुप्या पाटील घाना बनियनवर घाना मोठला मासे आणला का विचारा. पोटला इला काय करतो ह्याचा आता. तर आता झाला नदीवरचं फेरफटको आणि आता आपण घरी चाललो आहोत परत. आणि आता बघू रात्री आता मांडावर कार्यक्रम असेल तर त्याची व्हिडिओ बघूया करायला जमते का. हा बांध आहे बांधावरून आता आपण घरी चाललो आहोत. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला चाकरमानी लाईफला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. सोयन रवा.